नमस्कार, मी अनुजा. मुंबई तकच्या समजून घ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काँग्रेस खासदार राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक आहेत. त्यासाठी त्यांनी कागदपत्रांची फेरफार सुद्धा केलेली आहे आणि म्हणून त्यांची खासदारकी रद्द व्हावी अशी याचिका भाजप कार्यकर्त्याकडून हायकोर्टात करण्यात आलेली आहे अलाहाबाद इथल्या. कमाल म्हणजे या केसमध्ये असलेल्या न्यायमूर्तींनी वैतागून किंवा संतापून या केसपासून अंगच काढून घेतलेला आहे. नेमका हा सगळा वाद काय आहे, कशाच्या आधारावर राहुल गांधींच्या ब्रिटिश नागरिकत्वाचे दावे केले जात आहेत आणि नागरिकत्वामुळे खासदारकी जाण्याचे नियम नेमके काय सांगतात, आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया. कर्नाटकातले भाजप कार्यकर्ते विघ्नेश शिशिर यांचा असा दावा आहे की राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. कशाच्या आधारावर? तर यूकेच्या कंपनीने त्यांच्या फायलिंगमध्ये असं सांगितलं की राहुल गांधी हे ब्रिटिश सिटीजन आहेत. फॉरेन कॉर्पोरेट फायलिंग्स हे एक लीगल डॉक्युमेंट म्हणजे कायदेशीर मान्यता असलेलं कागदपत्र म्हणून सुद्धा मानलं जातं आणि म्हणूनच याला थोडं गांभीर्याने घ्यायला हवं. मुळात भारतात एकच नागरिकत्व असं तत्व आहे. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये ड्युअल सिटीजनशिपला मान्यता आहे, म्हणजेच एकाच वेळेला तुम्ही 2 देशांचे नागरिक असू शकता. पण भारतात मात्र संविधानातल्याच आर्टिकल 9 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही भारतीयाने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं की त्याचं भारतीय नागरिकत्व हे आपोआप रद्दबातल ठरतं. म्हणजे तुम्ही एकाच वेळेला भारत हा देश आणि दुसऱ्या कुठल्याही देशाचे नागरिक हे एकाच वेळेला असू शकत नाही. तुम्हाला एका वेळेला एकतर भारताचं नागरिक असावं लागेल किंवा मग तुम्ही दुसऱ्या कुठल्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर तुमचं भारताचं नागरिकत्व हे रद्द होतं. सिटीजनशिप ऍक्ट मध्ये सुद्धा अर्थात हेच सगळं सांगण्यात आलेलं आहे. त्या पलीकडे खरोखर राहुल गांधी किंवा एखाद्या खासदाराचं नागरिकत्व दुसऱ्याच देशाचं असेल तर खासदारकी जाते का? तर हो, संविधानातल्याच आर्टिकल 84 मध्ये आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट मध्ये सुद्धा हे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही भारतीय असाल तरच निवडणुका लढवू शकता. तुमचं दुसऱ्या कोणत्याही देशाचं नागरिकत्व असेल किंवा तुम्ही ते स्वीकारलं असेल तर तुम्ही भारतात निवडणुका लढवू शकत नाहीत. म्हणजेच तुम्ही खासदारही राहू शकत नाहीत, कारण तुम्हाला लोकसभा किंवा राज्यसभा, तुम्हाला विधानसभेचे सुद्धा आमदार अगदी व्हायचं असेल, निवडणुका बेसिकली लढवायच्या असतील तर त्यातली पहिली ही मूळ अट आहे की तुम्ही भारताचे नागरिक असायला हवे. त्यामुळे जर तुम्ही भारताचे नागरिक नसाल तर तुम्ही खासदार किंवा लोकप्रतिनिधी बेसिकली राहू शकत नाहीत. ह्याच सगळ्या कायद्यांचा आधार घेत भाजपचे नेते शिशिर यांनी कोर्टामध्ये धाव घेतली. राहुल गांधींविरोधात FIR नोंदवून घेण्याची याचिका सुद्धा केली. याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की राहुल गांधींच्या ब्रिटिश नागरिकत्वाबाबत ज्या वेळेला यूकेच्या सरकारकडे माहिती मागितली त्यावेळी यूकेतील डेटा प्रोटेक्शन ऍक्टच्या नावाखाली ती माहिती द्यायला यूके सरकारने नकार दिला. याचिकाकर्ता पुढे हे सांगतायत की हाच एक खूप मोठा पुरावा आहे, कारण यूके सरकार असं फक्त त्यांच्या नागरिकांसाठीच करतं, जे खूप स्वाभाविक आहे. यूकेचे नागरिक असाल तर त्यांचा डेटा हा स्वाभाविकपणे ते सरकार कुठल्याही व्यक्तीकडे असा सहजासहजी शेअर करणार नाही किंवा तो शेअर केला जात नाही. ज्या अर्थी यूके सरकार तो डेटा प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत द्यायला तयार होत नाहीये, याचाच अर्थ राहुल गांधी ब्रिटिश सिटीजन आहेत असा दावा ह्या याचिकेत करण्यात आलेला आहे, किंबहुना थेट आरोप करण्यात आलेला आहे. त्यानंतर अर्थात हे सगळं प्रकरण जे आहे ते गेलेलं आहे अलाहाबाद हायकोर्टात. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ बेंच समोर ते गेलं. पहिले कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय जो आहे तो बाजूला केला. कनिष्ठ न्यायालयाचं बेसिकली ह्याच्यामध्ये असं म्हणणं होतं, ज्यावेळेला हे सगळ्यात पहिले प्रकरण लखनौ मधल्या ट्रायल कोर्टमध्ये गेलं त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो सगळा मुद्दा आहे किंवा सिटीजनशिप नागरिकत्वाचा जो सगळा मुद्दा आहे हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. तो केंद्र सरकारकडे तुम्ही त्याबद्दल जा, किंवा खरं तर निवडणुकांबद्दलचं तुमचं म्हणणं असेल तर तो सगळा मुद्दा येतो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जा, ती पहिली अथॉरिटी आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं. पण ज्यावेळेला हाच मुद्दा नंतर हायकोर्टाच्या लखनौ बेंचकडे गेला त्यावेळेला मात्र हा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय बाजूला करत राहुल गांधींविरोधात पोलिसांनी FIR दाखल करण्याचे आदेश हे पहिले देण्यात आले. मात्र दुसऱ्याच दिवशी न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी असं सांगितलं की FIR हा थेट होणार नाही, पहिले राहुल गांधींचं म्हणणं हे समजून घेतलं जाईल. अशा पद्धतीने स्वतःचाच निर्णय काही तासांमध्येच हा फिरवण्यात आला. त्या पलीकडे 20 एप्रिलला तर न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी तर ह्या सगळ्या केसमधनं आपण आता बाजूला होत आहोत असं म्हटलेलं आहे. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने याचिकाकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या, माध्यमांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या, त्याच्यामध्ये कोर्टाच्या गरिमेला धक्का लागतोय असं कोर्टाचं म्हणणं आहे.
पहिले याचिकाकर्त्याला हवं होतं की राहुल गांधींविरोधात FIR नोंदवण्याचे आदेश कोर्टाने द्यावे. कोर्टाने ते दिले सुद्धा. पण ज्या वेळेला नंतर FIR पूर्वी राहुल गांधींचं म्हणणं समजून घेण्याची नोटीस देण्यात आली, म्हणून पहिले FIR झाला नाही. पहिले राहुल गांधींना फक्त नोटीस देण्यात आली की त्यांचं म्हणणं मांडावं. म्हणून लगेच याचिकाकर्त्यांनी ज्या पद्धतीने माध्यमांना किंवा वेगवेगळ्या ज्या सगळ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिलेल्या आहेत त्यावर व्यथित होऊन न्यायमूर्ती म्हणालेले आहेत की कोर्टावर चिखलफेक करणं हे कितपत योग्य आहे, कोर्टाविरोधात बोलणं हे बरोबर ठरतं का, माध्यमांसमोर तुम्ही कशाही प्रतिक्रिया देत आहात का, कोर्टाला तुमच्या राजकीय आखाड्यात आणत आहात, यावरून याचिकाकर्त्यांना ऐकवलेलं सुद्धा आहे. आणि आता ही केस आपण ऐकणार नाही असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे. म्हणजेच कोर्टाने नाही तर त्या न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे, न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी. त्यामुळे आता बघायला हवं की ही केस पुढे कुठल्या न्यायमूर्तींसमोर जाते, कुठल्या बेंच समोर जाते. पण अशा पद्धतीने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावरनं अजून तरी कुठला तपास सुरू झालेला नाहीये किंवा या केसमधनं अजून पुढे काही झालेलं नाहीये. पण यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीने अगदी सरन्यायाधीशांपर्यंत सुद्धा, माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यापर्यंत सुद्धा ही सगळी प्रकरणं गेलेली होती. हीच नेमकं प्रकरण सुद्धा म्हणजे राहुल गांधी यांच्या नागरिकत्वासंदर्भातलं गेलेलं होतं, पण त्यांनी ती फेटाळून लावलेली होती याचिका. त्यामुळे इथून पुढे आता राहुल गांधी याच्याबद्दल नेमकं काय उत्तर देतात हे बघायला हवं. पण राहुल गांधी हे भारताच्या राजकारणातले एक महत्त्वाचे नेते आहेत. खरं तर आत्ताच्या घडीला लोकसभेतले विरोधी पक्ष नेते सुद्धा आहेत आणि या काळामध्ये त्यांचं नागरिकत्व हे ब्रिटिश आहे, ते भारतीय नागरिकत्व नाहीये अशा पद्धतीने आरोप होत आहेत आणि त्या संदर्भातले काही दावे सुद्धा केले जात आहेत. त्यामुळे कोर्ट किंवा इथून पुढे या केसमध्ये नेमकं काय होतं, काय घडतं हे सुद्धा अर्थात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. पण यातली नेमकी बाजू काय होती कायद्याची हे सुद्धा समजून घेणं गरजेचं होतं आणि त्यानिमित्ताने हा व्हिडिओ होता. तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा.